गोपाल कृष्ण भगवान की जय। आता मात्र दिव्य कथा प्रसंग. कथा प्रसंग लक्षपूर्वक आहे का? भगवान परमात्म्याच्या विवाहाचा कथा प्रसंग आहे. दिव्य कथा प्रसंग आहे. विदर्भ देशाची राजकुमारी रुक्मिणी समवेत देवाचा विवाह संपन्न झालेला. बलदाऊ भैया यांचा विवाह रोहिणी बरोबर झाला आणि विवाह संपन्न झाल्याबरोबर कृष्ण कन्हैयाला वाटलं आता आपल्यालाही लायसन मिळालं. मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर लहान्या भावाला आपोआपच लायसन मिळून जातं. आता लायसन मिळूनही काही फायदा नाही, कारण मुली शिल्लक नाहीत. बरेच असेच फिरायला लागले. काय काय जण आमच्या जवळ बी फिरायला लागले. त्यांना वाटतंय जर नाही इकडं तरी इकडं तरी चालतंय काय हरकत नाही, पर्याय आहे हा. अहो याच्यामध्ये भजनामध्ये कीर्तनामधला आनंदच वेगळा आहे. दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. बलदाऊ भैया यांच्या बरोबर रोहिणीचा विवाह संपन्न. आणि कृष्ण कन्हैया यांचा विवाह रुक्मिणी बरोबर झाला. राजा परीक्षित म्हणू लागला, महाराज हा दिव्य विवाह होता, माझ्या स्वामीचा दिव्य विवाह होता. या दिव्य विवाहाची कथा मला संपूर्ण ऐकायची. त्यावेळेला शुकाचार्यांनी सुंदर असा कथा प्रसंग सांगितला. म्हणले विदर्भ देशाची कन्या भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी, तिला 4 भावंड रुक्मी, रुक्मरथ, रुक्ममाली आणि रुक्मकेश. कन्या उपवर झालेली आहे कळाल्यानंतर भीष्मक राजांना चिंता लागली, आपल्या मुलीचा विवाह करावा लागेल. दिव्य कोई राजकुमार होना चाहिए. कसा असला पाहिजे तो? राजकुमार असला पाहिजे, राजघराण्यातला असला पाहिजे. शेवटी सहज चर्चा झाली आणि भीष्मक राजे म्हणू लागले, सध्या द्वारिकापुरीचा राजकुमार कृष्ण कन्हैया थोडा फेमस आहे, प्रसिद्ध आहे, त्याचा पुरुषार्थ सर्वांना माहित आहे. रुक्मी म्हणू लागला, जो युद्धातून रणभूमीतून पळून जातो, रणछोडदास आहे, त्याच्याबरोबर मी माझ्या बहिणीचा विवाह होऊ देणार नाही. माझ्या बहिणीचा विवाह शूरवीराबरोबर होईल. माझा जो मित्र आहे शिशुपाल, चेदी नरेश, आणि त्याच्याबरोबर माझ्या बहिणीचा विवाह होईल. अगर यदि मेरा बहन का विवाह होगा तो शिशुपाल के साथ होगा, ना कि गोपाल के साथ. गोपाला बरोबर नाही. अब तब की बात है. गोपाळा बरोबर विवाह होणार नाही. इकडे नारदजींकडून रुक्मिणीने भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकलेलं होतं. मुलगा गुणवान आणि रूपवान कठीण आहे. कधी रूपवान असेल पण गुणवान नाही, कधी गुणवान आहे पण रूपवान नाही, कधी कलरने पांढरा आहे पण गुणवान नाही. शास्त्रामध्ये एक नियम सांगितला, कन्या वरयति रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जना. कन्या वरयति रूपम, मुलगी ज्या वेळेला पाहते त्या वेळेला मुलाचं रूप पाहत असते. दिसायला कसा आहे, नाका डोळ्यात गेलेला तर नाही ना, हा, ही सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. सौंदर्य सुंदर किम्न सुंदरम. रुक्मिणीने
पाहिलं की गुणवानही आहे, शूरवीर आहे, बलवान आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. किती सुंदर आहे हो, शास्त्रांनी सांगितलं महाराज. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, 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 तेरा किसने किया श्रृंगार सावरे. लगा दुल्हा सा दिलदार सावरे, श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. वन बागों से कलियां चुनकर सुंदर हार बनाया, वन बागों से कलियां चुनकर सुंदर हार बनाया, सही सलामत हाथ रहे वो जिसने तुम्हें सजाया, सही सलामत हाथ रहे वो जिसने तुम्हें सजाया, कि सजाता रहे हर बार सावरे. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. बोलत नैया बोलत में मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, कि नचाता रहूं हर बार सावरे. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. वन बागों से कलियां चुनकर सुंदर हार बनाया. देवाला सजवायचं असलं, सुंदर करायचं असलं ना, की स्वतःच्या हाताने फुलं आणले पाहिजे. देवाला आंघोळ घालण्याकरिता पाणी आणलं पाहिजे. नाहीतर बाईसाहेब जर पूजाला बसल्या ना, नवऱ्याला सांगतात फुलं घेऊन या, आंघोळीला चाललात पाणी घेऊन या. जस काय ह्या ब्राह्मण आहेत ना आपला नवरदेव यजमान नेमकी पूजा करायची कुणाची, कुणा करावी. स्वतः देवाची पूजा करण्याकरिता
स्वच्छ शुद्ध ताजं पाणी घेऊन आलं पाहिजे, स्वतः आणलं पाहिजे. बनवा घोषे कलिया चुनकर सुंदर हार बनाया, सही सलामत हात रहे जिसने तुम्हें सजाया. महाराज तोच हात सलामत असतो ज्या हाताने आपण देवाला सजवलं, साज श्रृंगार केलं. की सजाता रहे हर बार सावरे. देवाला म्हणावं, देवा बोल कन्हैया बोल तुम्ही मैं कोण सा भजन सुनाव. देवाला जे भजन आवडतं ना ते भजन ऐकू घातलं पाहिजे. मला खरंच आनंद वाटतोय की 16 ते 17 वर्षापासून परंपरा रामकृष्ण हरीची परंपरा चालू आहे आपल्या गावामध्ये. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेच रामकृष्ण हरीचा जप करतात. देवाच्या आवडीचा जप आहे. बोल कन्हैया बोल तुम्हें मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं. देवाला म्हणायचं तुला नाचावं लागेल, आम्ही गातो. देव नाचतो ना महाराज. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. काही गोपिकांनी म्हणावं, कृष्णा तुला लोण्याचा गोळा खायला देते, थोडा जरा ठुमका नाचून दाखव बरं. कृष्णाने नाचून दाखवायचं, दी लोण्याचा गोळा दी. आता याला कुठं काही तालात आणि लयाच नाचता येत होतं का? हे काय सुपर डान्सर मध्ये जाऊन काय कॉम्पिटिशन जिंकून आलेला होता का? नाही. पण कृष्ण कन्हैया महाराज नाचायचा, थिरकणे लगे पैर. भक्तांसाठी तो देव नाचत असतो. दिसायला सुंदर आहे. रुक्मिणीला कळालं गुणवान आहे, रूपवान आहे, शीलवान आहे आणि संपत्तीला लक्ष्मी आईशी जयाची. रुक्मिणी साक्षात लक्ष्मी प्रतीक आहे, स्वतः लक्ष्मी आहे. आणि शूरवीर असलेला मनामध्ये बसला महाराज. देखिला डोळा बैसला मनी. लक्षात येतंय का? देखिला डोळा आणि बैसला मनी. पसंत केला आणि मनात बसवला, मनात साठवला. पण भाऊ मात्र म्हणतोय, रुक्मी म्हणतोय माझ्या बहिणीचं लग्न, माझ्या रुक्मिणीचं लग्न माझ्या मित्राबरोबर शिशुबाला बरोबर होईल. आणि परवा दिवशीच वराडी मंडळी येणार आहेत. विवाह निश्चितही केला महाराज. काय करावं सुचत नाहीये, वेळ कमी आहे. स्वतःच्या मैत्रिणीकडे आली. रुक्मिणी म्हणू लागली माझ्या मनामध्ये कृष्ण कन्हैया आहे, मनोमन मी त्यांना पती मानलेलं आहे. आता पर्याय काय आहे? त्यांना संदेश पाठवायचा आहे. बरं ईमेल करावं त्या काळात सुविधा नाही, व्हॉट्सअप करावं त्या काळात सुविधा नाही, व्हॉइस कॉल करावा त्या काळात सुविधा नाही. कसा संदेश पाठवावा? इतक्या लांब संदेश पाठवायचा आहे. मग एक ब्राह्मणाला बोलवलं, संताला बोलवलं. महाराज आपल्या मागण्या संताच्या हातून देवापर्यंत पोहोचिती केल्या पाहिजेत. डायरेक्ट आपला वशिला लागत नाही. रुक्मिणीने ब्राह्मणाला बोलवलं आणि ब्राह्मणाला सांगितलं मनाच्या भावना, मनाच्या व्यथा एका पत्रामध्ये लिहिल्या आणि ते पत्र ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. आणि ब्राह्मणाला सांगितलं महाराज हे पत्र द्वारिकाधीश श्रीकृष्णापर्यंत पोहोच करा. सुदेव ब्राह्मण निघाले महाराज. आणि सुदेव ब्राह्मण द्वारिकापुरीमध्ये आले. संत ब्राह्मणांना भगवान परमात्म्याच्या अंतःपुरापर्यंत जाण्यासाठी कुठेही रोकटोक नव्हती. भगवंताच्या राज दरबारात आले. कृष्ण कन्हैयाच्या दरबारात आल्याबरोबर आगत स्वागत सत्कार केला. कृष्ण कन्हैयाने विचारलं बोलिए ब्राह्मण देवता कैसे आना हुआ, क्या बात है, क्या संदेश लाए हैं आप? त्यावेळेला ब्राह्मणाने सांगितलं महाराज ये लीजिए आपका पत्र, हे पत्र घ्या आणि तुम्हीच वाचा. कृष्ण कन्हैया
म्हणला महाराज मी काही लपवून ठेवत नाही कोणापासून. माझं चरित्र शुद्ध असो अशुद्ध असो, पवित्र असो अपवित्र असो, जे आहे ते समाजाच्या समोर आहे. तुम्ही ते पत्र वाचा. आणि ब्राह्मणाने ते पत्र वाचायला प्रारंभ केला. वाचायचं का पत्र? आहे का इच्छा तुमची ते पत्र ऐकायची? नाही, तुमचा रिस्पॉन्स जसा असेल तसं, नाही तर आपल्याला लवकर लग्न लावता येईल. काय इच्छा आहे सांगा. इकडं शेजारीने जाग करा हो. का तुमच्या काळात पत्र नव्हते? पत्र ऐकायचंय का? रुक्मिणीने कृष्णाच्या नावाने लिहिलेलं पत्र आहे, सर्वसाधारण नाही. ऐकायचंय का? ऐकायचंय? दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टी असतात, आपण ऐकू नये. असो, आता तुमची इच्छाच आहे तरी पण सांगतो. कृष्ण कन्हैयाने ब्राह्मण देवताला सांगितलं, ब्राह्मण देवता बोला. रुक्मिणी विद्वान होती महाराज. रुक्मिणीने प्रथम श्लोक लिहिला. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरम शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतो गतापम रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम. देवा, आपले गुण ऐकलेले आहेत मी. श्रुत्वा गुणान, तुमचे गुण ऐकलेले आहेत. भुवन सुंदरम शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतो गतापम. तुमचे ते गुण, तुमचे त्या लीला, तुमचे ते पुरुषार्थ मी ऐकल्यानंतर माझ्या हृदयाला शीतलता प्राप्त होते, आत्मसंतुष्टी मला मिळते. मी सुखी आहे, मी संतुष्ट आहे. आपलं चरित्र माझ्या कानावर पडलं, समाधान लाभतं. देवाला एक विशेषण जे वापरलंय ना, भुवन सुंदर हे विशेषण वापरलंय. सर्व भुवनांमध्ये जर सुंदर कोणी असेल तर देव आहे महाराज. साधू संतांनी लिहिलं ना, सुंदर मुख साजरे कुंडली मनोहर गोमटी हो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. देव सुंदर आहे, सुंदर आहे किन्न सुंदरम. काय गोड वर्णन आहे महाराज. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखीलम मधुरम. देवाचं वर्णन करते रुक्मिणी. महाराज, तुम्ही माझ्या चित्तम अपत्रपम्मे, तुम्ही माझ्या चित्तात विराजमान आहात. मी तुम्हाला पती रूपाने स्वीकार केलेला आहे. पण महाराज, तुम्ही म्हणताल मी तुला बघितलं नाही, भेटलो नाही, कधी गाठ भेट नाही, कधी कॉल नाही, मेसेज नाही, कुठं बघाबघी नाही. मग कसं काय प्रेम झालं? तर त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, महाराज, साधू संतांच्या मुखातून आणि तुमचं वर्णन ऐकलं आणि मनामध्ये तुम्ही विराजमान आहात. वर्णन करणारे नारद आहेत म्हणून त्यांच्या वचनावर विश्वास आहे. तात्पर्य, मी मनोमन तुम्हाला पती मानलेला आहे, मला तुमच्या बरोबर विवाह करायचा. पण महाराज, एक अडचण आहे. 2 दिवसांनीच माझ्याकडे माझा विवाह माझ्या भावंडांनी शिशुपाला बरोबर निश्चित केलेला आहे. तुम्ही मात्र या. जर तुम्ही नाही आलात तर मला जर शिशुपाला बरोबर लग्न विवाह करावा लागला तर मी माझा प्राण देईल, परंतु त्याच्या बरोबर विवाह करणार नाही. याचा अर्थ, हे वाक्य बोलल्यानंतर देव थोडे चमकले. देव म्हणले, विशेष आहे इतकं प्रेम? पुढची गोष्ट सांगितली. म्हणले, महाराज, मला 4 भाऊ आहेत, विचार करून या. बल सामर्थ्य जर तुमच्या अंगामध्ये असेल
पुरुषार्थ जर तुमच्या अंगात असेल, तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर जर विश्वास असेल तरच या. या वाक्यातून देवाच्या सामर्थ्याचा ललकार आहे. देव म्हणले ललकारते मला, याचा अर्थ आहे निश्चित जावं लागणार आहे. हृदय आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. आपण यावं अशी अपेक्षा आहे आणि निश्चित याल असा विश्वास आहे. सुंदर अशी स्तुती केलेली आणि सुंदर असं वर्णन केलेलं. एवढं ऐकल्यानंतर देव सुद्धा म्हणू लागले, ब्राह्मण देवता, जी रुक्मिणीच्या हृदयाची अवस्था आहे तीच माझी पण अवस्था आहे. म्हणले काय अवस्था आहे? म्हणले तिला स्वप्न येत नाहीत, मला सुद्धा स्वप्न येत नाही. कधी कधी तर रात्रभर झोप येत नाही. ब्राह्मण म्हणले झोप येत नाही, मग स्वप्न कुठून येतात? म्हणले आता ते काही समजा. शीघ्रातिशीघ्र आपल्याला गेलं पाहिजे. ब्राह्मणाला सांगितलं, म्हणे महाराज निरोप काय घेऊन जाऊ? ब्राह्मणाला सांगितलं चिंता करू नका, निरोप देणाराच तुमच्या बरोबर येतोय. आणि कृष्ण कन्हैयाने कुणालाही काही न सांगता, कुणाची काही चर्चा केली नाही. असल्या गोष्टीमध्ये चर्चा करत बसायचं नसतंय. आपलं काही होण्याच्या अगोदरच गावामध्ये पसरतंय. मार खाऊन घरी आल्यानंतर महाराज समाचार समजतो सर्वांना. देवाने आपलं प्रेम रुक्मिणीवर आहे आणि रुक्मिणीचं प्रेम आपल्यावर आहे, हा संदेश गुपित ठेवला, कुणालाही सांगितला नाही. ब्राह्मणाला रथात बसवलं, 4 अश्वरथाला जुंपले आणि कुंडिनपुर या नगराच्या दिशेने रथ निघाला. महाराज रथ निघून गेला. बलदाऊ भैया आले. बलदाऊ भैया म्हणतायत कहां गया वासुदेव? कन्हैया कहां चला गया? किसी को कुछ पता है? सेवकांनी सांगितलं, महाराज एक ब्राह्मण आला होता कुंडिनपुरामधून आणि अंतःपुरामध्ये जाऊन त्या दोघांची काय चर्चा झाली माहिती नाही आम्हाला, पण काहीतरी विशेष चर्चा होती. इकडे बलदाऊ भैया म्हणू लागले, जर हा ब्राह्मण कुंडिनपुराहून आला होता तर त्या ठिकाणी काय होणार आहे हे मला माहित आहे. आपली चतुरंगिनी सेना सज्ज करा. इकडं माता कुंडिनपुरामध्ये शिशुपालाची वराडी मंडळी आलेली. बारात आ गई, सब बाराती आ गए हैं. शिशुपाल आलेला आहे नटून सजून. शिशुपालाचा साज श्रृंगार चालू आहे. इकडं रुक्मिणीलाही सजवतायत. रुक्मिणी विचार करते, पाठवलेला ब्राह्मण आणखी आला नाही, निरोप आला नाहीये, काय करावं सुचत नाहीये. विमूढमती झालेली, किंग कर्तव्य मूढ झालेली. आणि रुक्मिणी विचार करते अब क्या होगा. धीर सुटत चाललेला आहे. कधी येईल, काही निरोप आलाय का, काही करावं सुचत नाहीये. संतांनी खूप सुंदर वर्णन केलं महाराज. कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, येईना काय करू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू, कसा ग बाई हरी विना धीर धरू.
महाराजांचा हा अभंग कायम पाठ असतो महाराज. आमचा आवाज बी तिथपर्यंत चालत नाही. गोड आवाजात गोड स्वरात सहज म्हणतात. हा अभंग जवळजवळ सर्वच रुक्मिणींना पाठ असला पाहिजे. सागबाई हरे विन धीर धरू. मनाची अवस्था विरह अवस्था. हरि बिन रहिया न जाए जीरा. हरि बिन रहिया न जाए जिहिरा. देवाशिवाय राहू शकत नाही. मनाची ही चलविचलता चंचलता लावण्य सौंदर्य कुणासाठी. अरे जिसके लिए साज श्रृंगार करना है वही नहीं आ रहा है. या कृष्ण कन्हैयासाठी सजायचं होतं, नटायचं होतं. आणि खरंच आहे महाराज, स्वतःच्या पतीसाठी नटलं पाहिजे माणसाने. त्याच्यासाठी साज श्रृंगार केला पाहिजे. कुणाच्या घरी जा महाराज, घरामधला साज श्रृंगार वेगळाच, बाहेर जातानाचा नट्टापट्टा वेगळाच. बाहेर जाताना ब्युटी पार्लर मेकअप या त्या गोष्टी बाहेर जाताना. अरे आपला पती परमेश्वर घरी येतोय, आपण हिडिंबा दिसावं का रुक्मिणी दिसावं? सौंदर्यवती दिसलं पाहिजे ना. नाही यांना सुचत मग 16,108 होत्या देवाला, मग आम्ही एखादी आणावी का एक्स्ट्रा. ती म्हणत असते द्रौपदी माहितीये का तुम्हाला, तो म्हणतो महाभारत का, मग राहू दे नकोच, मजा करत होतो. काय तात्पर्य. इकडं कृष्ण कन्हैया सुदैव ब्राह्मणाला घेतलं, कुंडिनापुरामध्ये आलेले. रुक्मिणीने संदेशात पाठवलेलं होतं, महाराज एक काम करा, कुंडिनपुराच्या गावाच्या बाहेर जी दिव्य अशी नदी वाहते ना, त्या नदीच्या तीरावर पार्वती मातेचं मंदिर आहे. त्या पार्वती मातेच्या मंदिराजवळ या, मी पूजा करायच्या निमित्ताने येईल. हम वहीं से 9-2-11 हो जाएंगे. पत्त्यासहित सांगून ठेवलेलं होतं. रुक्मिणी असावी तर अशी. आणि त्या रुक्मिणी मातेचा संदेश पोहोचलेला आहे. सुदैव ब्राह्मणाला घेऊन आले. सुदैव ब्राह्मणाला सांगितलं मी जातो मंदिराकडे, तुम्ही जा संदेश घेऊन. आणि सुदैव ब्राह्मण रुक्मिणी जवळ आले. रुक्मिणी जवळ आल्याबरोबर रुक्मिणीला सांगितलं. काही लोकांचे चेहरे बघितल्याबरोबर कळतं ह्यानं काम करून आलाय का काम बिघडून आलाय. चेहरेच सांगतात त्यांचे. सुदैव ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय. कसलं तेज आहे म्हणले, ज्याचा संदेश घेऊन यायचा त्यालाच घेऊन आलेलोय. काय मंदिर के पास में आणलंय वासुदेवाला. आता मात्र साज श्रृंगार सुरू झाला. साज श्रृंगार प्रारंभ झाला. इकडं कोणीतरी शिशुपालाला सांगितलं, शिशुपाला तो द्वारिकेचा कृष्ण कन्हैया आलाय. शिशुपालाचा मित्र आहे जरासंध, तो सुद्धा विवाहामध्ये आलेला आहे. जरासंध म्हणू लागला, शिशुपाला तुझ्या लग्नाचं निमंत्रण तू त्याला दिलं होतंस का? शिशुपाल म्हणला, माझा बोलून चालून तो विरोधक आहे, मी त्याला का निमंत्रण देईल? म्हणले जर तू निमंत्रण दिलं नाहीयेस, मुलीकडून निमंत्रण नाहीये, मुलाकडून निमंत्रण नाहीये, मग हा आला इथं कशाला? जरासंध म्हणू लागला, दाल में कुछ तो काला है. जरासंधाला शिशुपाल सांगू लागला, अरे तुझ्या मनात कायम शंका समाधान राहू दे, एवढा विचार करू नको. जरासंध म्हणला, अरे त्याला मी चांगला ओळखतो, 17 वेळेला पराजित करून मला पळवून लावले, त्याला मी चांगला ओळखून आहे. शिशुपाला सावध हो. आणि हे जे काही वराडी आणलेलेस ते काय नुसती बुंदी खायला आणलेस का? लाव सुरक्षेमध्ये. आणि पार्वती मातेच्या मंदिराजवळ सर्व महाराज शिशुपालाने स्वतःचे सैनिक हातामध्ये खड्ग देऊन आणि रुक्मिणीच्या सुरक्षेकरिता पाठवले. इकडे रुक्मिणीने साज श्रृंगार केलेला आहे. रुक्मिणी समवेत काही सखी आहेत, काही स्त्रिया आहेत. मैत्रिणींना घेऊन रुक्मिणी पार्वती मातेच्या मंदिराकडे निघाली.
पार्वती मातेच्या मंदिरामध्ये आली आणि पूजा करू लागली. संत तुलसीदासजी खूप वर्णन सुंदर करतात. सीतामय्येच्या प्रसंगामध्ये हा वर्णन खूप सुंदर आहे. मनुजा हिराचेऊ मिलही सोवरू सहज सुंदर सावरो करुणा निधान सुजान सिलो सने उजानत रावरो. मनुजा हिराचे मिलही सोबरू. पार्वती मातेची पूजा केली, पार्वती मातेचा आशीर्वाद मिळाला. मनामध्ये जो इच्छित वर आहे तो तुला भेटून जाईल, मनाची इच्छा पूर्ण होऊन जाईल. आशीर्वाद घेतला आणि रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली. मंदिराच्या बाहेर आली आणि मंदिराच्या आजूबाजूने बघितलं तर सर्वत्र सैनिक आहेत उभे शिशुपालाचे. म्हणली या शिशुपालाने एवढे सैनिक पाठवले, त्या गोपालाला त्या द्वारिकाधीशाला सांगितलं होतं मी एकटी असेल. आणि एवढ्या या शिशुपालाच्या सैनिकामध्ये मी त्यांना ओळखायचं कसं. शेवटी म्हणली अरे वो लाखों में एक है, मनुष्यानाम सहस्रेशु, लाखों में हजारों में एक है, दिखने में बड़े सुंदर है. आणि शेवटी महाराज बघितलं रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली आणि मंदिरातून बाहेर येत असताना शिशुपालाचे जे सैनिक होते ते रुक्मिणीचं सौंदर्य पाहू लागले. तिचे सुंदर सुंदर असलेले सोनेरी केस पाहिले, सुंदर अशा प्रकारचं सौंदर्य पाहिलेले, माथ्यावर सुंदर असं कुंकू आहे, भवयांची कमान, डोळ्यांचे हावभाव, रमणीयता, प्रसन्नता आणि लावण्यता चेहऱ्यावर बघितल्यानंतर प्रत्येक सैनिकाला वाटायचा हम भी कुछ कम नाहीये, आपल्याकडेच बघायला लागली का काय की. शेजारचा म्हणायचा तुझ्याकडे नाही बघायली, माझ्याकडे बघायली या. दुसरा म्हणायचा तुमच्या दोघांकडेही बघत नाहीये, ती माझ्याकडे बघती, माझ्या हातामध्ये ऍपलचा मोबाईल आहे. सर्वांची नजर रुक्मिणीचं सौंदर्य पाहत, ते सर्व पाहतच राहिले महाराज. काही जण तर बेशुद्ध पडले, एवढी स्त्री आणि सुंदर असू शकते. मग आम्ही घरी जी विवाह करून आणलेली आहे ती कोण आहे. सर्वांना वाटतं जरा घाईच झाली आपल्याकडून विवाह करण्याची. दिसायला सुंदर आहे महाराज. तसं पाहिलं तर लग्नामध्ये सर्वच मुली सुंदरच असतात. काही वेळेला सत्यनारायणच्या पूजेला बसल्यानंतर वाटतंय की लग्नामध्ये जिच्यावर आपण अक्षदा टाकल्या ती नवरी हीच आहे का. कारण मेकअपचं मटेरियलच इतकं चाललेलं असतं. सारवलेल्या घराच्या जशा काही सारवलेलं घर असतं ना, ज्यांना ज्यांना जुन्या माय माऊल्यांना माहिती असेल, जास्त पाणी जर पडलं तर सारवल्यानंतर काय होतं त्याच्या खपल्या निघायला लागतात. ती मेकअप जर जास्त वेळ, लग्नाला थोडा उशीर होऊ द्या महाराज, मेकअप जागा सोडायला प्रारंभ होतं. मेकअप वाला सुद्धा सांगतोय 2 तासाची गॅरंटी, त्याच्यानंतर माझी गॅरंटी संपली. सौंदर्य काय असावं, रुक्मिणीचं सौंदर्य महाराज. तेवढ्यामध्ये रुक्मिणीने कृष्णाला पाहिलं आणि कृष्णाने रुक्मिणीला पाहिलं. दुरून हात हलवला, नजरने नजर से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश और बात कर ली. दोघांनी एकामेकाला पाहिलं. कृष्णाने खुणवलं आणि स्वतः कृष्ण कन्हैया जवळ आले. सगळे म्हणू लागले काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. तेवढ्यामध्ये कृष्ण कन्हैयाला जवळ बघितलं आणि सर्वजण म्हणू लागले काय सुंदर जोडा दिसतोय, लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे हो.
भुलून गेले देवाचं आणि लक्ष्मीचं सौंदर्य पाहून महाराज. तेवढ्यामध्ये कृष्ण कन्हैयाने रुक्मिणीला उचललं, रथामध्ये बसवलं. काही सैनिक म्हणू लागले, घोडे दिसायला पहा किती पांढरे शुभ्र आहेत. काही जण म्हणले घोडे अनेक बघितले असतील, पण रथ पाहना किती सुंदर दिसतोय रथ. देवाच्या रथाचं वर्णन आहे, देवाच्या सौंदर्याचं वर्णन आहे, रुक्मिणीचं वर्णन करू लागले. सर्वजण भुललेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा 9-11 रथ निघून गेला. तेवढ्यामध्ये एकामेकाला विचारू लागले, आपण इथं कशासाठी आलो होतो? रुक्मिणीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या म्हणू लागल्या, गांजा प्याला का काय सकाळी सकाळी? रुक्मिणीची सुरक्षा करण्याकरिता आला होतात. हा म्हणले, हा हा, ती कुठे आहे रुक्मिणी? मंदिरात बघितली, दिसत नाहीये. अरे म्हणले, ओ माखन चोर, कन्हैया चोर, पत्नी चोर लेके गया. कृष्ण कन्हैया घेऊन गेला. काही जण महाराज देवाच्या पाठीमाग युद्ध करण्याकरिता, ए रण छोड़ दास, कहां भाग रहा है, हमारे साथ युद्ध करना पड़ेगा. आणि काही जण पळत पळत इकडे शिशुपालाकडे आले. महाराज, आपकी होने वाली जो धर्म पत्नी है वो भाग गई. महाराज एखादा लग्न मंडपात बसावा आणि त्याला कळावं जिच्या बरोबर आपलं लग्न होणार आहे ती पळून गेली. ती फक्त एवढंच म्हणते, एकतर बाटल आणा, नाही तर एखादा दोरखंड आणून द्या. आता पर्यायच नाही. जिच्यावर एवढा विश्वास ठेवला तिनंच धोका दिला. शिशुपाल रडू लागला. जरासन म्हणला, मित्रा तुला अगोदरच सांगत होतो, तुला चेतावणी दिली होती, पण तू जागा झाला नाही. अब रोके क्या फायदा होने वाला है. शिशुपालाने खडग हातामध्ये घेतलं आणि सैनिकांना मारण्याकरिता धावला. जरासन म्हणला, मित्र अब रुक जाओ, अब कुछ होने वाला नहीं, भाग गया. ज्यावेळेला रुक्मीला कळालं, रुक्मीला कळाल्याबरोबर रुक्मी स्वतःचा रथ सांगितलं, चिंता मत करो मित्र शिशुपाल, जाऊंगा, वासुदेव को पराजित करूंगा और मैं अपने बहन को साथ में लेकर आऊंगा, तभी इस कुंडीनपुर में आऊंगा मैं. आणि निघून गेले. इकडं मात्र काही सैनिक जे पाठीमागे लागलेले होते, भगवान श्रीकृष्ण युद्ध करू लागले. एका हाताने प्रत्यंचा सोडतायत, एका हाताने रथ हाकतायत. रुक्मिणी म्हणली, महाराज रथ हाकायचं कार्य मी करते, तुम्ही आपला बाण चालवा, प्रत्यंचा चालवा. तेवढ्यामध्ये वासुदेवाचं रक्षण करण्याकरिता बलरामजी हलमुसळ घेऊन पाठीमागून आले होते. बोल कृष्ण कन्हैया भगवान की जय. कृष्ण कन्हैयाला वाटलं सासरवाडीमध्ये आपला कोण जय जयकार करतय. पाठीमागे वळून बघितलं, बडे भ्राता आ गए हैं, बलराम जी आए हुए हैं. बलराम जी आले. कृष्ण कन्हैया म्हणला, बलरामजींना हात जोडले, भैया प्रणाम. बलरामजींना प्रणाम केला. बलरामजी म्हणले, चिंता मत कर कन्हैया, तुझे आशीर्वाद इकट्ठा दे दूंगो, चला जा अपने द्वारिकापुरी. आणि कृष्ण कन्हैया निघून गेले. बलरामजींनी जेवढे सैनिक आले होते हलमुसळ हातामध्ये घेतला आणि प्रत्येकाला मारत सुटले आणि सर्व सैनिकांना पळवून लावलं. इकडे रुक्मिणीने भगवान कृष्ण कन्हैयांचा रस्त्यामध्ये रथ अडवला. बैलगाडी होती का? असो, रथ अडवला. तसं मलाही माहित नाही, पण म्हणतात रथच होता, बैलगाडी होती. अब कृष्ण कन्हैया इतना बड़ा था तो शायद हो सकता है रथ ही होगा. वेळ काय झाली?
12 वाजलेत. अहो 12:35 मुहूर्त आहे. अगदी 5 मिनिटामध्ये लग्न होणार. पण आज वेळ गेलेला कळालं नाही मला, म्हणूनच. असो, शेवटचा दिवस आहे, नाराज होऊ नका. जरी नाराज झाला तरी अडचण नाही, उद्याचा माझाही शेवटचा दिवस. लक्षपूर्वक ऐका. कृष्ण कन्हैयाचा रथ अडवला. रथ अडवल्याबरोबर कृष्ण कन्हैयाने महाराज प्रत्यंच्या बाण सोडले आणि बंदी बनवलं. रुक्मिणीला बंदी बनवलं. रुक्मिणीला वाटलं माझा भ्राता आहे, माझ्या भावाला बंदी बनवलंय, हातामध्ये खड्ग आहे, हे मारतात की काय, कृष्ण कन्हैया मारतो की काय. शेवटी खड्ग धरलं. रुक्मिणीला कृष्ण कन्हैया म्हणतात, मी कसं मारील मेहुण्याला. मेहुण्याला मारलं जात नाही. जगातलं महाराज एक असं पात्र आहे मेहुणा. कुणाला मारू कसं वाटेल. कृष्ण कन्हैया म्हणले मेहुणा आहे माझा, कसं मारीन मी त्याला. प्रेम असतं महाराज मेहुण्यावर. ती मेहुणा शेंबडा का असना, पण कसा का असना सांभाळावा लागतो. काय असतंय ते काहीतरी. आणि प्रकार असा घडला. शेवटी रुक्मिणीला सोडून दिलं. बलरामजी आलेले आहेत. द्वारिकापुरीतील सर्व लोकांना कळालं कृष्ण कन्हैया आए है और साथ में भाभी लेकर आए. सगळ्यांना आनंद झाला. वहिनी घेऊन आलेत म्हणल्यानंतर सर्वांना आनंद झाला. कृष्ण कन्हैया लेकर आए हो. अरे शादी में बुलाया नहीं. कृष्ण कन्हैया ने कहा शादी होगी तब ना, मैं तो अभी लेके आया हूं, शादी तो यही करनी पड़ेगी. मग काय महाराज तिथं काय टिळा, कुंकू, साखरपुडा काहीच नाही, डायरेक्ट विवाह. शेवटी ब्राह्मणाला बोलवण्यात आलं आणि सुंदर असा साज श्रृंगार कृष्ण कन्हैया आणि माता रुक्मिणीचा केलेला आहे आणि यांना दोघांनाही सजवलेलं आहे. आणि कृष्ण कन्हैया आणि रुक्मिणी यांना सर्व द्वारिकापुरीच्या राजभवनामध्ये आणलेले सर्व लोक आलेली आहेत, एकत्र आलेली आहेत. सर्वांना फुलं वाटा. हमारे कृष्ण कन्हैया पधारने वाले हैं माँ रुक्मिणी के साथ.